गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तासिका आजची दुसरी. आज तारीख आहे 25 मार्च 2025. ज्या भावी शिक्षकांनी अजून आपल्या लाईव्ह क्लासला प्रवेश घेतला नाही त्यांनी परत या 2 दिवसामध्ये प्रवेश घेतले 999 मध्ये. 100 प्रवेश झाल्याच्या नंतर मात्र ही किंमत 1999 असणार आहे. या क्लासचा वेळ 8:30 ते 10 असा असणार आहे. 27 तारखेपासून आपण क्लास स्टार्ट करतो आहे असं म्हटलं असलं तरी 4 दिवसापासून म्हणजे 22, 23, 24, 25 असं 23 तारखेपासून आपण चालू केलेलं आहे मला गायडन्स करायला. तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. मिशन TIT च्या विद्यार्थ्यांना आज आपण सविस्तर काही गोष्टींवर चर्चा करणार आहोत. लागण्यापूर्वी या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. मिशन TIT तुमचे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाका. मिशन TIT 2025 त्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. यामध्ये आपण 200 गुण याची परीक्षा आहे. 200 गुणांची वेळ असणार आहे 2 तास. 2 तास हे कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. 2 तास म्हणजे 120 मिनिटे. जर तुम्ही एका प्रश्नाला किती वेळ मिळेल असं जर डिवायडेशन केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे ते तुम्हाला सांगतो. 36 सेकंद उत्तर येणार. 200 गुण 120 मिनिटे. 120 मिनिटे म्हणजे 12×48 बरोबर. आणि हे 200 48 आणि हे 200 बघा 24 सेकंद येत. 36 सेकंद बरोबर येणार आहे. 12, 24, 12, 12, 12, 12. आता या 72ला आपण येणार भागूया म्हणजे काय होईल आपल्याला उत्तर किती सेकंद मिळतात ते तुमच्या लक्षात येईल. हे कटलं 0, हे कटलं 0, हे कटलं 0, हे कटलं 0. 2 कटत नसतो. 2 न भागितलं 72ला उत्तर आलं 36. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 36 सेकंद मिळणार आहे हे लक्षात घ्या. एखादा प्रश्न तुम्हाला अडचणीचा वाटला जर समजला नाही तर त्याच्यावर जास्त वेळ विचार करत बसू नका. अतिशय महत्वाची गोष्ट आहे परीक्षेचं नियोजन करणं. नियोजन तुम्हाला चांगलं जमलं की तुम्हाला 100% तो प्रश्न आणि प्रश्नपत्रिका याचा ताळमेळ बसतो. गेलेल्या वर्षी बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की सर कितीपर्यंत रिझल्ट लागेल काय नाही. काठिण्य पातळी परीक्षेची जशी असते त्यावर ते डिपेंड. गेलेल्या वर्षी 115 मार्क्स वर विद्यार्थी जॉईन झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2022 ची परीक्षा 23ला दिलेली ओपन मधून लागली. तिथे एकदा क्लासचा नंबर अतिशय महत्वाची आमच्यासाठी सर्वांसाठी आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी 88065970 आणि 47 2 दिवस प्रवेशासाठी शिल्लक आहेत. त्या 2 दिवसामध्ये तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे. बऱ्याच जणांनी प्रवेश घेतलेला आहे 999. 115ला ओपन मधून सिलेक्शन. मग आता मी असं म्हणायचं का की 115 प्लस मार्क घ्या ना. 150 प्लस मार्क पडले पाहिजेत हे टार्गेट. आता मी स्वतः 2022च्या TIT मधून 131 मार्क घेतल्याच्या नंतर माझं सिलेक्शन सेकंड राऊंड मध्ये झालेलं आहे. हा डेंजर राऊंड असतो सेकंड राऊंड. वाटतो तितकं सोपा नाहीये. मुलाखतीतून सिलेक्शन होणं इतकं सोपा नाहीये. आणि माझ्या वेळेस 100 काहीतरी 35-36 या गुणांपर्यंत जिल्हा परिषदेला 1 ते 8 मध्ये शिक्षक झाले. सेकंड राऊंड वाल्यांचं जे आहे मुलाखतीत कॉम्पिटिशन जबरदस्त असतं. सगळ्याच गोष्टीचं कॉम्पिटिशन जबरदस्त असतं. त्याच्यात तुम्ही तावून सलाखून निघाल्याच्या नंतर पहिली गोष्ट तुमचे मार्क्स पाहिले जातात. तुमचं क्वालिफिकेशन. माझं तर MA, MEd, सेट असं क्वालिफिकेशन होतं माझं. त्याच्यामुळं याचा फायदा मला झालाय या क्वालिफिकेशनचा. आणि सेट असं क्वालिफिकेशन DED ला शिकवलेलं, BEd ला शिकवलेलं. याचबरोबर ही TET याची गरज नव्हती खरं तर मला. CTET परीक्षा पास होतो आणि 131 मार्क होते. माझ्यासोबत आलेले मुलाखतीला जे विद्यार्थी होते त्यात कोणीही एकही विद्यार्थी स्टेट क्वालिफाईड नव्हता. एक दुसरी गोष्ट कोणाचंच MA झालेलं नव्हतं. तिसरी गोष्ट MA माझं 2 विषयात झालं होतं. MA इंग्लिश आणि MA हिस्ट्री.
MA झालेले विद्यार्थी बरेच होते, परंतु 2 विषयात MA झालेला विद्यार्थी मी एकमेव. दोन्हीपैकी कोणताही विषय शिकवायला दिला तरी मी पात्र आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. एक टीईटी नाही तर 2 टीईटी पास होतो मी. 96 मार्क्स 2015 ला आहेत आणि पहिल्या टीईटीला 89 मार्क होते. सीटीईटी पण पात्र आहेत. तर ह्या सगळ्या परीक्षा पास होऊन आलेला एकमेव कॅन्डिडेट मी असल्यामुळे सिलेक्शन झालं. बऱ्याच जणांचे ते प्रश्न असतात. असो, आता परत आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे बुद्धिमत्तेचा सिलेबस जो आहे कुठून आलाय, कसा आलाय, तुम्हाला काय तयारी. आता आपल्याला एक गोष्ट समजली की 200 प्रश्न आहेत, 2 तास वेळ आहे आणि 36 सेकंद तुम्हाला वेळ मिळाला. तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका कृपया. आता बघा, महाराष्ट्र राज्य, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बरं बरं बरं. हा. तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका. इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बुद्धिमत्तेमध्ये काय काय दिलंय ते मी लिहून देतो. तुमच्याकडे नसेल अभ्यासक्रम तर ते मुद्दे लिहून घ्या. बुद्धिमत्ता या विषया अंतर्गत पहिला मुद्दा दिलाय आकलन. आकलन. दुसरा मुद्दा आहे वर्गीकरण. वर्गीकरण. तिसरा घटक जो आहे तो समसंबंध. समसंबंध. बघा, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत हा. तिसरा घटक आहे क्रमश्रेणी. क्रमश्रेणी. बघा, क्रमश्रेणी. पुढचा घटक आहे तर्क व अनुमान. तर्क व अनुमान. त्याच्या पुढचा घटक आहे कूट प्रश्न. कूट प्रश्न. कूट प्रश्न. सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा आणि लयबद्ध मांडणी. लयबद्ध मांडणी. लयबद्ध मांडणी. याच्या पुढचा शब्द डेंजर लिहिलेला असतो तो म्हणजे इत्यादी. इत्यादी उपघटक. इत्यादी उपघटक. इतर उपघटक. एका शब्दामध्ये अभ्यासक्रम वाढवून टाक. या बुद्धिमत्ता या विषयासाठी आपण इथे शब्द चांगला लिहूया आधी. बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता या विषयासाठी तुम्हाला प्रश्न असणार आहेत 80. 80 प्रश्न असणार आहेत या बुद्धिमत्ता विषयी. अतिशय महत्वाचा. आता खर तर हे सगळं जे आहे ते पहिलीपासून आपण शिकत असतो आणि माणसाचं शिक्षण लहानपणापासून चालू असतं. ह्या सगळ्या तर्कसंगती असेल, क्रमश्रेणी असेल, समसंबंध, आकलन, या सगळ्या डेली रुटीन मधल्याच गोष्टी आहेत त्या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा आपण शिकतो असा आहे. जर तुम्ही नीट विचार केला तर बघा, 80 प्रश्न आहेत आणि घटक तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा, आय रिपीट once again, please pay attention and listen carefully all of you. There are only 8 units. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh and 8. 8 घटक 80 मार्क. म्हणजे सरळ सरळ याचं वर्गीकरण तुम्ही जर केलं ढोबळ मानानं तर 10 प्रश्न आकलनावर, 10 वर्गीकरण, समसंबंध, त्याच्यावर 10 10 10. अभ्यास करत असताना तुम्ही आता तुम्हाला किमान 60 ते 75 दिवस, किमान 60 आणि कमाल 75 दिवस भेटणार. आणि मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं, जर 75 दिवस भेटले आणि 6 तास दररोज तुम्ही अभ्यास जर केला तर बघा, 75 एक 75, 75 दोन्ही 150, 150 दोन्ही 150 दोन्ही 300 आणि 300 मध्ये 150 मिसळले म्हणजे 450 तास तुमचा अभ्यास होतो. आपण हे वरचे 50 तास जरी काढून टाकले तर 400 तास अभ्यास तुम्ही जर केला 200 गुणांसाठी, तर 400 गुणांसाठी 200 गुणांसाठी 400 तास अभ्यास केला तर
प्रत्येक गुणाला किती तास वेळ मिळतो बघा. म्हणजे एका गुणासाठी आपल्याला 2 तास वेळ मिळणार आहे. म्हणजे 40 प्रश्न, 40 गुण आहेत, तर आपल्याला 160 तास अभ्यास हा बुद्धिमत्तेचा करायचा. आणि सुभाषचंद्र सर, अजून हरिश्चंद्र मुंडे सर, मी स्वतः तुम्हाला बुद्धिमत्तेचा दररोज 1 तास किमान बुद्धिमत्तेचा घेणार आहे. त्याच्यासोबत गणित पण असणार आहे. त्याचं 1 तास किमान गणिताचा पण रोज असल्यासारखं असणार आहे. तासिकांचा कालावधी वाढवणार आहोत. आत्ता 8:30 ते 10 सुरुवातीची काही दिवस, नंतर आपण हा स्पॅन थोडासा 1.5 तास जागी 2 तास करूया. आणि परीक्षेचे फॉर्म्स या एका महिन्याभरात कधी पण सुटू शकतात. परीक्षेच्या अगोदर किमान 1 महिना परीक्षेचे फॉर्म येतात. त्याची आता वाट बघू नका, कारण की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं त्यांच्या रितसर वेबसाईटवर हे टाकलेलं आहे की मे जून मध्ये परीक्षा घेणार आहेत. मे जून असं टाकलंय म्हणजे मे मध्ये का जून मध्ये असं नसतं. एक दिवस परीक्षा नसते. 10 ते 12 दिवस. जर 4.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तर 10 दिवसात होते. पाठीमागच्या माझ्या वेळेस 4.5 लाख, गेलेल्या वेळेस पण एवढेच 4.5 लाख लोकांनी फॉर्म भरले होते, शिक्षकांनी. तर एवढे विद्यार्थी असतील तर 10 दिवस तुमची परीक्षा चालू. आता तुम्ही सर्वांनी काय करायचंय, आता आपल्याकडे दिवस किती आहेत? तर समजा मी तर 75 दिवस, जास्तीत जास्त दिवस धरले, दररोज 6 तास अभ्यास धरलाय आणि 450 तास तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यातले आपण हे काही दिवस सोडले. आता काही जणांना समजा इथं 65 जागी 66 दिवस समजा भेटले, किंवा 65 दिवस भेटले, वरचे 60 तास तुम्ही होते का नाही, तर 10 दिवस तुम्ही केले, 10च्या जागी आपण काय करू, 66 दिवस. तर मग किमान 6 ते 7 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल, म्हणजे 400 तास. बरोबर. 75 दिवस भेटले, तुम्ही दररोज जर 6 तास अभ्यास केला तरी 450 होणारे इनफ अभ्यास आहे. हे सगळे घटक यांना तुम्हाला न्याय देत. म्हणजे आकलन हा घटक घेतला तर आकलन या घटकाचा अभ्यास तुम्हाला 20 तास करते, जास्त करत बसायचं नाही. 20 20 20 20 20 20 160 तास तुम्हाला बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे किमान. टार्गेट लक्षात ठेवा. मी आता ही या गोष्टी बेसिक ज्या आता सांगतोय त्या 27 तारखेच्या नंतर मी ह्या सांगत बसणार नाही. शिकवायला डायरेक्ट चालू केल्याच्या नंतर जास्त तिथं ऍडव्हर्टायझिंग करायची गरज नाही. आज उद्या 1-2 दिवस ऍडव्हर्टायझिंग करणं बस झालं, कारण की जेवढे ऍडमिशन व्हायला अपेक्षित आहे 100 जी म्हणतोय ते ऍडमिशन तर उद्या आणि परवा ह्या 2 दिवसामध्ये हाऊसफुल होऊन जाणार आहे. कारण की ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांनी पाहत असताल ग्रुपची संख्या जी आहे, आकडा कसा वाढत 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 जाते. वाढण्याचं जे प्रमाण आहे ते खूप, म्हणजे मला जितकं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा देखील वेगाने ती संख्या वाढत आहे. 100 गाठल्याच्या नंतर ही ऍडव्हर्टायझिंग मला इथे करायची गरज नाही. तरी देखील तुमचे मित्र मैत्रिणी कुणी असतील त्यांना लवकरात लवकर जॉईन होण्यासाठी सांगा, कारण हे दिवस जितके कमी होत जातील ना, तितकं तुम्हाला इकडला तास वाढवा लागतो. आता 6 तास म्हणजे इनफ आहे. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, काही आपलं ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अहोरात्र झटायचं आहे. तर ते झटलंच पाहिजे, ते काम केलंच पाहिजे. आणि तुम्ही जर आळस केला तर इतकं सोपं नाही TIT-तून तुम्हाला शिक्षक होणं. परत तुम्हाला सांगतो, पुण्यासारख्या ठिकाणी सलग 5 वर्ष आम्ही अभ्यास केल्याच्या नंतर या TIT-तून शिक्षक म्हणून लागलेले, बरेच वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर परीक्षेचा कितीही तोंडावर आले, जवळ आले, अचानक आले तरी सहजपणे पास का झाले माझ्यासोबतचे सगळे सहकारी, कारण त्यांचा अभ्यास हे एकमेव होत. कष्ट प्रामाणिकपणे तुम्ही पण केले पाहिजे. असो, आता हे घटक 8 आहेत. प्रत्येक घटकाला तुम्हाला किमान 20-20 तास द्यायचे. हे 8 घटक कुठे आहेत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची. आणि सुरुवात अभ्यासाला कुठून करणार बुद्धिमत्तेचे हे सांगायचे. आता बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, मी ही या पुस्तकांची चाळणी बऱ्याच वेळेस केली बरं का. हे सोपं आहे, मलाही माहिती, पण ही 5वीच आहे. 8वीचं सोपं नाही. पण सोप्यापासून अवघडाकडे जावं लागतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं हे पुस्तक पब्लिश केलं. बरेच जणांचे मला प्रश्न असतील, IBPS घेणार आहे का महाराष्ट्र राज्य परीक्षा घेणार? परीक्षा कोणीही घेऊ द्या, परीक्षेत दिलेला जो घटक आहे तो हा आहे. गाईडलाईन जी असणार आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची असते.
त्या गाईडलाईन नुसार प्रश्न काढावे लागतात की CS काढू द्या, IBPS काढू द्या, नाही तर कोणीही काढू असो. आता या पुस्तकामध्ये एके दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं की हे घटक जसे त्याच्या सविस्तर याविषयी तुम्ही चर्चा करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. जास्त वेळ घेणार नाही तुमची. आता इथून पुढे फक्त 10 मिनिटं घेणार आहे. शेवटची 5 मिनिटं तुमच्या प्रश्नासाठी असणार आहे. प्रत्येक परीक्षेचं जे स्वरूप असतं ते कसं असतं, तर ही महत्वाची गोष्ट इथं बघा. प्रश्नांची काठिण्य पातळी, सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असतात. पाहताच क्षणी याचं उत्तर येईल, 10 सेकंदात उत्तर येईल, तितक्याच फास्ट मध्ये तुम्ही लिहू शकता. पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कधी कधी खूप सोपे प्रश्न चुकतात. मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतात. बघा, हे मध्यम स्वरूपाचे जे प्रश्न ज्यांची उत्तर बरोबर येतात ना, त्यांना इथं अभ्यासच करावा लागतो. आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतात. आणि हे कठीण स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न वेळ खाऊ असतात. मुद्दाम तुमचा वेळ खाण्यासाठी दिलेले असतात. आता समजा तुमचे सोपे प्रश्न आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्न सगळ्याला सगळेच जर बरोबर येत असतील, म्हणजे 70% जर तुमचं पडत असतील एखाद्या परीक्षेत, तर तुम्हाला 140 मार्क्स पडायला लागले. आणि कठीण स्वरूपातल्या काही प्रश्न जरी बरोबर आले तर 150 व्हायला लागले. आणि तुम्हाला म्हटलं 150 एकदम सेफ स्कोर. तसं तर 2017च्या परीक्षेसाठी 140 स्कोर सेफ होता. पत्त्यावरचे प्रश्न कोणत्या घटकांतर्गत येतात? पत्त्यावरचे प्रश्न हे या ठिकाणी कुठेही येऊ शकतात. तसं पोट प्रश्नामध्ये येऊ शकतात, आपण असं म्हणूयात. किंवा हे इत्यादी उपघटक जे आहेत तिथं येऊ शकतात. कूट प्रश्नामध्ये आपण ते प्रश्न, पत्त्यावरचे प्रश्न पाहू. ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. काय होतं नेमकं परीक्षेत चुका आपल्या, ते सांगतो तुम्हाला. हे जे कठीण स्वरूपाचे प्रश्नांकडे जे जे कल असतो ना विद्यार्थ्यांचं, सर या प्रश्नाचं उत्तर मला येत नाहीये, याचं सांगा हो, याचं सांगा. इथं तुम्ही 2 मिनिटं 5 मिनिटं घालवले की पुढची सोपी प्रश्न जे असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात, ते प्रश्न चुकतात. आम्ही काय केलं होतं, ह्या ही वाक्य मी 100 वेळेस वाचलं असेल एवढंच, रोज वाचल्यासारखं वाचायचं. आणि डोक्यात एकच गणित ठेवलं होतं की हे सोपे प्रश्न चुकलेच नाही पाहिजेत आणि हे प्रश्न वाचायचे राहिले नाही पाहिजे. 2 तासात 200 प्रश्न वाचणं होत नाही. पण आम्ही MPSCचा अभ्यास करत होतो, आम्हाला हे माहित होतं की जितक्या रॅपिडली तुम्ही सगळे प्रश्न पाहाल आणि उत्तर द्याल, तितक्या फास्ट तुम्हाला ही प्रश्नपत्रिकाचं स्वरूप सगळं समजणार आहे. बऱ्याच लोकांचं झालं 120 तर प्रश्न मी वाचले आणि शेवटच्या 80 वर नुसते टिक करून करून आलो. कसे मार्क्स पडते? मी काय केलं, तर मी 200 प्रश्न पाहिले आणि त्यातले सोपे आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्नांची उत्तरं लिहिली. मला 131 मार्क्स पडले, 140 पण नाही. पण माझं सुदैवानं 10 ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. 10 ठिकाणापैकी 7 ठिकाणी मला रिकमेंड करण्यात आलेलं होतं संस्थेत, तुम्ही आमच्याकडे शिक्षक पाहायला या. आणि 3 ठिकाणी मात्र अपवादात्मक त्या संस्थेनी इंटरव्ह्यू घेतले नाहीत, त्यांच्याकडल्या जागा लॅप्स झाल्यामुळं. म्हणून ही गोष्ट असो. इथं ह्या 2 गोष्टींकडे तुम्ही सगळ्यांनी फोकस करा. परत परत हे वाक्य वाच. आणि हे जे कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात ते जाणीवपूर्वक तुमचा वेळ घालवण्यासाठी असतात. या प्रश्नांवर जर तुम्ही थांबलात तर तुमचा स्कोर वाढणार नाही. परीक्षा द्याल आणि सर 120 प्रश्न सोडवले, 130 सोडवले, 40 सोडवले, पुढचे नुसते आम्ही नुसते टिक करून आलो, तुक्के मारले असं म्हणत. असं होऊ नये. त्यासाठी 2 तासामध्ये हे सगळे स्वरूपाचे प्रश्न तुम्ही एकदा डोळ्याखालून घालणं आणि फर्स्ट राऊंड मध्ये काय करणं, टिक. जे सोपं आहे, मध्यम स्वरूपाचं आहे. कठीण वाटला प्रश्न, याचं उत्तर नाही बाबा मला जमत, काहीच करू नका, त्याला त्याला स्किप करा, पुढे जा. भांडत बसू नका या प्रश्नांसोबत. आपल्याला घाण सवय लागलेली असते भांडत बसायची. जो गणित येत नाही ना, त्याच गणिताला 5 मिनिटं सोडवत बघायचं. 5 मिनिटं सोडवलं ना, तुमचे पुढचे जे प्रश्न आहेत सोडवायचे 5 मिनिटामध्ये जवळपास 8-9 प्रश्न, 8-9 प्रश्नांची उत्तर बरोबर येणार असतात. ते एकच प्रश्न तुमचा खाऊन टाकतो. त्यामुळे भांडण करत बसायचं नाही परीक्षेत, तरी कोणासोबत, प्रश्नांसोबत. हा, आता बघ, त्याच्यामध्ये मी सांगतो आहे बुद्धिमत्ता. हा अभ्यासक्रम जर तुम्ही काढला तर अतिशय
गोष्टी तुमच्या लक्षात येतील, तंतोतंत जुळतात. आकलन, आकलन मध्ये काय काय येतं मग? जोड अक्षरे, अक्षर शब्द, संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षरमाला. वर्गीकरण, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या. क्रम ओळखणे, क्रम ओळखणे म्हणजे संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळख. आणि तर्क व अनुमान, भाषिक वय तुलना, नावात बदल, नाती. अभाषिक, आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, घनाकृती, ठोकळे इत्यादी. प्रतिबिंब किंवा प्रतिमा हे इत्यादी मध्ये येणारे आपला ठळक मुद्दा नाही, पण हे पण पाहून जा. येत नाही असं नाही, इत्यादी हा शब्द दिलाय. आरशातील प्रतिमा, आकृत्या, अंक, अक्षरे, जलप्रतिमा, प्रतिबिंब, आकृत्या, अंक, अक्षर. समसंबंध हा तुम्हाला एक मुद्दा आहे. समसंबंध, क्रम, शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या. समान पद ओळखणे आकृत्यामध्ये. कूट प्रश्न, या कूट प्रश्नांमध्ये तुम्हाला मी पत्ते वगैरे सांगितलं होतं, ते पण येऊ शकते. इथं काय काय आहे? रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेग आकृती, चौरस वर्तुळातील संख्या. गटात जुळणारे पद, शब्दसंग्रह, आकृती, संख्या. सांकेतिक भाषेमध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर. भावनिक व सामाजिक बुद्धिमत्तामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता. हे झालं 5वी शिष्यवृत्तीचं पुस्तक. याच पुस्तकाला बेस मानायचं सुरुवातीला. तुम्हाला निराश करणार नाही हे पुस्तक. आणि असं वाटायला लागेल की येस सर मला येते सर, मला येते सर. आणि असं एकदा तुमच्या डोक्यात फिट बसलं, येते सर, या पुस्तकाला बाजूला ठेवायचं. एका दिवसामध्ये आम्ही सकाळी 7 वाजता बसलो तर 12:30ला ते पुस्तकातलं बुद्धिमत्ता कंप्लीट करून टाकत. असं 4-5 वेळेस किमान 5वीचं पुस्तक अभ्यासले, फक्त कॉन्फिडन्स बिल्डअप व्हावा म्हणून. येस मला येते सगळं. हे एकही प्रश्नाचं उत्तर न चुकू देता कसं येईल ते बघायचं. आणि 6 ते 7 तासात त्यातलं बुद्धिमत्ता सगळं संपलं. 5वीचं बरं का, 8वीचं नाही संपलं. 8वीचं जरा आता चॅलेंजिंग. पण तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला इतका ह्या 5वीच्या पुस्तकामुळे, की 5वीचं पुस्तक पाहिलंय आणि तुमच्या लक्षात आलंय की दिलेल्या या अभ्यासक्रमानुसार मला सगळे प्रश्न समजत आहेत, मला याची उत्तरे यायला लागलेली आहेत. असं ज्यावेळेस वाटायला लागल, आणि जोपर्यंत हा कॉन्फिडन्स येत नाही की मला ह्या पुस्तकात सगळं येत आहे, तोपर्यंत या पुस्तकाला हात लावून. का? तुमचा कॉन्फिडन्स लो करण्याचं काम हे पुस्तक करू शकतं, डायरेक्ट जर तुम्ही हे पुस्तक बघितलं तर. गणित बुद्धिमत्ता मध्ये 8वीला हात घालण्याच्या अगोदर 5वीच, आणि तुम्ही लयच हुशार असताल तर 6 तास फक्त या पुस्तकाचा अभ्यास करा. 7वा तास करूच नका 5वीच्या. या पुस्तकाकडे या. फक्त हे 2च पुस्तक वापरायची नाही. त्याच्यानंतर मग हे पुस्तक झाल्यास अजून कोणती पुस्तकं रेफरन्स बुक्स आहेत ते तुम्हाला सांगणारे. प्रॅक्टिससाठी खूप साऱ्या गोष्टी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. IBPS परीक्षा घेते ना, काहीच हरकत नाही, प्रश्न कसेही टाकू द्या. आकलन मध्ये काय आहे, वर्गीकरण काय, समसंबंध कसे असतात, क्रमश्रेणी काय असते, तर्कानुमान काय असतं, कूट प्रश्न काय असतात, सांकेतिक भाषा काय असते, लयबद्ध मांडणी काय असते, या गोष्टी एकदा लक्षात आल्या आल्या रे आल्या की परीक्षा सोपी झाली. आणि सर्व खेळ जो आहे तो तुमचा कॉन्फिडन्स वर आहे. कॉन्फिडन्स जर असेल तरच तुम्ही उत्तर देऊ शकता. कॉन्फिडन्स लो झाला की परीक्षेत अपयश आलं म्हणून समजा. आता शेवटची 5 मिनिट. पुन्हा 8वीचं पुस्तक घ्या. 8वीच्या पुस्तकाची एकदा अनुक्रमणिका तुम्हाला दाखवतो. याच्यासाठी दाखवतो ही अनुक्रमणिका की तुमच्या लक्षात यावं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यांनी जो सिलेबस फ्रेम दिलेली आहे ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने दिली. माझी काही वैयक्तिक नाही, मी सिलेबस तुम्हाला दिलेला नाही. इथं अभियोग्यता 60% म्हणजे 120 गुण, आणि बुद्धिमत्ता 40%, 80 गुण, 80, एकूण प्रश्न 80. हे याच्यावर जे दिलंय ना ते जशाला तसं तुम्हाला मी लिहून दिलंय. दुसरीकडलं कुठलंही मनाचं दिलेलं नाही. आता तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी 5वी स्कॉलरशिप अभ्यासलाय, आता 8वी स्कॉलरशिप अभ्यास. आणि इथले अनुक्रमणिकेचे मुद्दे बघा. पुन्हा आलं आकलन, सूत्र, सूचना पालन, वर्णन व मजकूर, भाषा ज्ञान, इंग्रजी अक्षरमाला. ही खूप मॅटर करतं. इंग्रजी अक्षरमालेवर 100% प्रश्न असतात. वर्गीकरण मध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला इत्यादी. समसंबंध मध्ये सेम 5वी सारखंच, शब्दसंग्रह, आकृती, संख्या, वर्णमाला. इतकं अवघड नाही, पण 5वी पेक्षा थोडस अवघड असणारच. 8वी हे
मी 8वीला क्लास टीचर होतो. आता 9वी 10वी असं आहे. 8वी पासून बरं का, 8वीचा वर्ग पण माझ्याकडे आहे, तुमच्या माहितीच तो सगळ्या. आणि 5वीची इंग्रजी पण आहे माझ्याकडे. हा, क्रम, संख्या, आकृत्या, चिन्हे, चुकीचे पद ओळखणे, वर्णमाला, इंग्रजी वर्ण, सांकेतिक भाषेमध्ये आकृत्या, अंक, अक्षर. याच्यामध्ये किती प्रश्न आहेत तुम्ही या पुस्तकामध्ये पाहिलं तर हजारो प्रश्न तुम्हाला 5वीचे आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमधून देखील. अभ्यासक्रम कुठला काढलेला आहे, कुठला दिलेला आहे, की तुम्ही जरा बारकाईनं पाहावं म्हणून हे आहे. क्लासवाले हे सांगत नाहीयेत, हा ड्रॉबॅक आहे. कारण की त्यांना ही मार्जिन याच्यामध्ये नाही, त्यांना अवघड, सोप्याला अवघड करून सांगायचं म्हणजे विद्यार्थी काय करतात तर आपला क्लास लावतात, त्याच्यासाठी ते करतात. त्याच्यामुळे मोफत क्लासेस मध्ये हे सांगतोय की बाबा अभ्यासक्रम कुठून घेतलाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं, तुम्हाला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, कुठून करायचं, कोणत्या पुस्तकातून करायचं, याच्यासाठी खूप सारे मार्केटमध्ये पुस्तक आहेत. बाजारू पुस्तक आणि हे महाराष्ट्र शासनाचं पुस्तक एवढाच फरक आहे. बाजारू पुस्तकांची किमती या 400 500 असतात आणि याची किंमत 126 रुपये, 156 रुपये, 118 रुपये असे असतात. 5 पुस्तकं 500 रुपयात, 4 पुस्तकं 500 रुपयात येतील किंवा जास्तीत जास्त 600 रुपये. लयबद्ध मांडणी, अक्षरांचा वापर, चिन्हांचा वापर, अंकाचा वापर. बघा, पुन्हा आहे मनोरे, अंकांचा वापर, अक्षरांचा वापर. हा मनोरे जरी घटक दिला नसला तर इत्यादी मध्ये अभ्यासायचा. प्रतिमा आणि प्रतिबिंब इत्यादी मध्ये हे अभ्यासायचं थोडस. हा, निग्लेक्ट करायचं. तर्क व अनुमान, भाषिक, वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान काढणे. अभाषिक, घनाकृती, ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळख. कूट प्रश्न, रांगेतील स्थान, दिशांवरील प्रश्न, दिनदर्शिका, वेग, वेन आकृती आणि गणिती कोड. आकृतीचे पृथक्करण, अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या, लपलेली आकृती शोधणे. आता हे हा घटक नाही, पण इत्यादी मध्ये याला थोडासा अभ्यास करून घ्यायचा. फोकस कशावर करायचे, कूट प्रश्न, तर्क अनुमान, लयबद्ध मांडणी. बघा, 1 2 3 किती झाले हे 3. आकलन 4, वर्गीकरण 5, समसंबंध 6, क्रम 7 आणि सांकेतिक भाषा 8 झाले का. बघा 5 आणि 3 8. इथंच सगळा अभ्यासक्रम बुद्धिमत्तेचा आहे. तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी, असं सगळं म्हटल्यासारखं आहे. ह्या गोष्टी अतिशय मॅटर करतात या मिशन PIIT 2025 साठी. परीक्षेमध्ये जात असताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर कितीही तुम्ही हुशार असलात, ज्ञान मिळवलेलं असलं, कितीही क्लास केलेले असले, तुमचे यश मिळवणं इतकं सोपं होणार नाही. असो, मला जी महत्वाची सगळ्यात माहिती सांगायची होती ती सर्वांना तुम्हाला ही सांगायची होती की कॉन्फिडन्स तुमच्यात येण्यासाठी तुम्ही सुरुवात करा 5वी स्कॉलरशिपच्या या 2 पुस्तकांपासून. ही 2 पुस्तकांचा अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्ही इतर पुस्तकं बाजारात, जे पंढरनाथ रहाणेंचं पुस्तक आहे, अजून बुद्धिमत्तेसाठी खूप सारे पुस्तकं, प्रसिद्ध पुस्तक आहेत, ती कोणतीही पुस्तक तुम्ही वापरू शकता. गणितासाठी जे आहेत ते पण वापरू शकता. जे आमचे गुरुवारी पुण्यात गणिताचे क्लास, खास बुद्धिमत्तेचे क्लास घेतात, सचिन ढवळे सर, यांचं देखील तुम्हाला पुस्तक आहे, ते मी पाठवून देणार आहे सगळ्यांना. खूप छान पुस्तकाची रचना त्यांनी केलेली आहे. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी जागा देखील पुस्तकात दिलेल्या आहे, तर त्याची PDF स्वरूपातली कॉपी देईलच. पुण्यात असतात तर तुम्ही ते घ्या. बुकचा फोटो पाठवा. या बुकचा फोटो तुम्ही घ्या ना, स्क्रीनशॉट घ्या, काय बी घ्या. आणि हे महाराष्ट्र राज्याचं पुस्तक आहे परीक्षेचं. ऑनलाईन नुसतं नुसतं तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा 5वी 8वी असं टाकलं तरी फोटो येतात ना याचे. आणि सचिन सरांचं, ढवळे सरांचं म्हणाल तर नुसतं सचिन ढवळे सर नाव टाका, लगेच येतं तिथं पण, त्याला काय विषय नाही. अभ्यासाला सुरुवात करा, बेसिक पासून सुरुवात करा. डायरेक्ट तुम्ही अवघडाकडे जाऊ नका. क्लासवाले जे लोक असतात, जे क्लास प्रोफेशनली क्लास घेणारे असतात, ते तुम्हाला पोटतिडकीनं सांगतात की लईच अवघड परीक्षा आहे आणि ही परीक्षेत जर पास व्हायचं असेल तर आमचाच क्लास लावा लागतो. माझं असं म्हणणं आहे की त्यांचा कुणाचाही क्लास लावा, प्रत्येक क्लासवाला चांगलाच शिकवतो, पण घाबरू नका, विद्यार्थ्यांना घाबरवू नका. विद्यार्थी हुशारच असतात, भावी शिक्षक आहात तुम्ही. आतापर्यंत शिकलात, B.Ed झालंय तुमचं, B.Ed झालंय, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, कुणाचं CET, NEET, PhD,
म्हणजे तुम्ही हुशार असल्याशिवाय झाला नाही, आणि तुमच्याकडे ज्ञान असल्याशिवाय एवढ्या सगळ्या डिग्र्या तुम्ही मिळवल्या नाही. म्हणजे तुम्ही हुशारच आहात, फक्त आता कॉन्फिडन्सची गरज आहे आणि सरावाची गरज आहे. तो सराव कुठे, कसा, कोणासोबत करायचा तुम्ही निश्चित करायचे. सेल्फ स्टडी करून देखील होतं का, तर हो होतं. क्लास का करावा, प्रॅक्टिस होते म्हणून करावा. दुसरी गोष्ट, मार्गदर्शक त्यांच्या आलेल्या अनुभवाचं कथन तुमच्या सोबत करतात, त्यांनी ज्या चुका केल्या त्या टाळतात आणि तुम्हाला वाट दाखवतात, वाटाड्याचं काम करतात, गाईडचं काम ते करत असतात. शिकवणारच आहेत, तुमचे डाऊट्स वगैरे काय असतील ते क्लिअर करणार आहेत, त्यांना जे जे म्हणून चांगलं माहित आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न प्रत्येक क्लासचे टीचर्स करणार आहे. मी असं का म्हणतो मिशन TIT मध्ये क्लास लावा, तो उद्देश असा आहे की आमच्या सोबत असलेली जी टीम आहे ती TITच्या 17 मधून 22 मधून सिलेक्ट झालेले शिक्षक आहेत. त्यांचे अनुभव त्यांनी तुमच्यासोबत शेअर करावेत आणि तुम्हाला यश मिळवण्यासाठी मदत करावी. आजच्यासाठी तुम्हाला, मला असं वाटतं की बस झाले. उद्या परत 8:30च्या क्लासला तुम्ही सगळ्यांनी जॉईन होते. तुमचे मित्रमैत्रिणींना यांना देखील लिंक पाठवायची. लवकरात लवकर तुमच्या मित्रमैत्रिणींचा आणि तुमचा प्रवेश झाला नसेल तर लवकरात लवकर 8806597047 या नंबरवर व्हॉट्सअप करून तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे. 999 रुपये अत्यल्प फीस भरून. कारण की विनामूल्य कोणतीही गोष्ट घेतलेली पसंती पडत नाही किंवा त्याचं मूल्य शून्य असतं, आणि शून्य मूल्य असलेल्या गोष्टीला आपल्या बाजारात किंमत शून्य आहे. त्यामुळं असो, आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी मी तुमचे माईक 1 मिनिटासाठी चालू करतो. मला स्पॉटलाइट केलं मी स्पॉटलाइट करतो. बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट. गुड नाईट म्हणण्यासाठी तुमचे माईक चालू केलेले आहे. बाय सर. गुड नाईट सर. बाय, गुड नाईट. एंड करू मीटिंग, एंड मीटिंग फॉर ऑल.